हॅलो स्टुडंट, आजचा आपला नेक्स्ट टॉपिक आहे मोड. आतापर्यंत आपण मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सीचे 2 टाईप्स बघितले, ॲरिथमॅटिक मीन, मेडियन. त्या ते प्रत्येकाचे आपण 3 केसेस बघितले होते. आजचा आपला नवीन टॉपिक स्टार्ट करतो आपण मोड. डेफिनेशन बघूया. मोड is nothing but the observation with maximum frequency or the most repeated observation. तुम्हाला फॉर एक्झाम्पल काही ऑब्झर्वेशन दिलेले असतील, म्हणजे मला डाटा दिलेला आहे, काय नंबर्स दिलेले असणार आहेत, 10, 20, 30, परत 20 घेऊया, 30 अँड 40. ठीक आहे. सो फर्स्ट त्याने दिले द ऑब्झर्वेशन विथ मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. ऑब्झर्वेशनमध्ये मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी असलेला और द मोस्ट रिपीटेड ऑब्झर्वेशन, म्हणजे एखादा नंबर परत परतदा विचारला गेलेला असेल. मोस्ट रिपीटेड इथे बघा 20 आपला 2 वेळेस आलेला आहे, 30 2 वेळेस आलेला आहे, म्हणजे रिपीट झालेला आहे. और सेकंड केस मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी, मॅक्झिमम आहे 40. सो पहिल्यांदा बघायचं रिपीटेशन आहे का. 2 नंबर इथे रिपीट होत आहेत, त्यामुळे आपण रिपीटेशन कॅन्सल करून आपण फक्त मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी घेणार आहोत. काय कसं बघायचं पण पुढच्या एक्झाम्पलमध्ये बघूया, पण डेफिनेशन समजून घ्या. डेफिनेशन आहे द ऑब्झर्वेशन विथ मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी और द मोस्ट रिपीटेड ऑब्झर्वेशन इज कॉल्ड ॲज अ मोड. खूप सोपा पार्ट आहे मोड. म्हणजे एखाद्या ऑब्झर्वेशनमधली जी मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी असेल ती मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी म्हणजे मोड, किंवा मॅक्झिमम नसेल तर एखादा नंबर खूप वेळेस रिपीट झालेला असेल म्हणजे मोड. बऱ्याचदा मोडचं एक एक्झाम्पल विचारलं जातं. फॉर एक्झाम्पल युअर फेवरेट हिरोईन्स. जसं आपण बघतो आवड शोमध्ये नॉमिनीज असतात, तुमच्यासमोर 5 हिरोईन्सचे फोटोज असतील, यातलं मोस्ट फेवरेट हिरोईन कुठलं, तो ज्यातला जास्त वेळेस ज्याचा नंबर जास्त वेळेस रिपीट झाला असेल किंवा काउंट झाला असेल इज नथिंग बट मॅक्झिमम. सो एखाद्या गोष्टीमध्ये एखादा फेवरेट चूज करणं किंवा विनर ऑफ वन ऑफ द प्रोग्राम इज कन्सिडर ॲज अ मोड. आता सेम जसं आपण ॲथमॅटिक मीन मीडियनमध्ये आपण 3 केसेस बघितले होते. केस 1 फॉर अनग्रुप डेटा, केस 2 फॉर डिस्क्रीट डेटा आणि केस 3 फॉर कंटिन्युअस डेटा. सेम 3 केस आपल्याला मोडमध्ये बघायचे आहेत. सो केसमधला पहिला मोड आहे मोड फॉर अनग्रुप डेटा. The observation with maximum frequency or the most repeated observation is mode. दिलेला तुम्हाला डेटामध्ये मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी किंवा मोस्ट रिपीटेड विचारले गेलेला नंबर इज नथिंग बट तुमचा मोड. सो एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल दिले, फाइंड द मोड फॉर द फॉलोइंग डेटा. मोड फाइंड करायचा मला डेटा दिलेला आहे. ठीक आहे. दिलेल्या डेटामध्ये बघा, पहिल्यांदा बघूया आपण एखादा नंबर रिपीट होतोय का पुन्हा पुन्हा. बघा या डेटामध्ये कुठलाच नंबर रिपीट होत नाही आहे. फर्स्ट कंडिशन बघतो आपण रिपीटेटिव्ह नंबर रिपीट होत नाही आहे. मग सेकंड कंडिशन बघायची, मॅक्झिमम कुठला नंबर आहे. दिलेल्या डेटामध्ये 102, इथे बघा 102 हा मॅक्झिमम नंबर आहे. 102 इज अ मॅक्झिमम नंबर, हेन्स मोड इज 102. काय केलं आपण, दिलेल्या डेटाने पहिल्यांदा चेक केलं एखादा नंबर रिपीट होतोय का. कुठलाही नंबर रिपीट होत नाही आहे. सो नेक्स्ट कंडिशन, मॅक्झिमम नंबर कुठला आहे. मॅक्झिमम आहे 102, म्हणजेच मोड इज 102. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. फाइंड द मोड फॉर द फॉलोइंग डेटा. डेटा दिलेला आहे, तर दिलेला डेटा आधी चेक करायचं. फर्स्ट कंडिशन, एखादा नंबर रिपीट झालेला आहे का. ठीक आहे. आपण नंबर बघूया कुठला कुठला रिपीट झालेला आहे. 55 रिपीट आहे 3 टाइम्स. सो 55 आहे 3 टाइम्स. 40 आहे 2 टाइम्स. 40 आहे 2 टाइम्स. त्यानंतर कुठलाच नंबर रिपीट झालेला नाही आहे. ठीक आहे. सो जो नंबर जास्त वेळेस रिपीट झालेला आहे
55 रिपीट झालेला आहे 3 टाइम्स. सो 55 इज अवर मोड. ठीक आहे. मोस्ट रिपीटेड ऑब्झर्वेशन, जो नंबर जास्त वेळा रिपीट झालेला आहे तो आपला ऑब्झर्वेशन. आणि एकही नंबर जर रिपीट होत नसेल तर आपण चेक करतो कुठला मॅक्झिमम आहे. मॅक्झिमम जो असेल तो आपला मोड असेल. ठीक आहे. इझी पार्ट आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता नेक्स्ट केस 2ला जाऊया. केस 2, मोड फॉर डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन. ठीक आहे. इन दिस केस we find the observation with the largest frequency just by inception. That means दिलेल्या ऑब्झर्वेशनमध्ये ज्याची लार्जेस्ट फ्रिक्वेन्सी असेल विथ रिस्पेक्ट टू दॅट ऑब्झर्वेशन हा तुमचा मोड असणार आहे. म्हणजे काय, आधी खालचं कंप्लीट करून घेऊया. इफ द लार्जेस्ट फ्रिक्वेन्सी ऑकर ट्वाईस, 2 वेळेस लार्जर फ्रिक्वेन्सी ऑकर झाली असेल, देन वी से दॅट देअर आर 2 और मेनी मोड्स. जर तुम्हाला लार्जेस्ट फ्रिक्वेन्सी 2 वेळेस मिळाली असेल तुम्हाला 2 मोड मिळतील. ठीक आहे. आता एक्झाम्पल बघू. म्हणजे काय, तुम्हाला डेटा दिला आहे डिस्क्रीट फॉर्ममध्ये. बघा एक्स आणि एफ तुम्हाला दोघं दिलेले आहेत. मग यात चेक काय करायचं, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी बघायची. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. फ्रिक्वेन्सीच्या कॉलममध्ये, या कॉलममध्ये मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे 21. ठीक आहे. मग 21 हा डेटा कुठल्या ऑब्झर्वेशनला आहे तर 13ला. राईट. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज 21. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज 21 आणि 21 दिलेला डेटा आहे 31साठी. सो मोड इज 31. कधी पण तुमची मोडची व्हॅल्यू तुमच्या एक्समधली असणार आहे, ऑब्झर्वेशनमधली असणार आहे, फ्रिक्वेन्सीमधली नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे आधी आपण मॅक्झिमम मोड चेक केला. मोड होता 21. तो कुठल्या फ्रिक्वेन्सीला दिलेला आहे तर 13. सो मोड इज 13. ठीक आहे. इझी पार्ट आहे. लक्षात ठेवा. फ्रिक्वेन्सीची मॅक्झिमम व्हॅल्यू चेक करायची आणि ज्या पॉईंटला फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम आहे ते तुमचं ऑब्झर्वेशन म्हणजे 13 इज नथिंग बट मोड. आणि इथे दिलेल्याप्रमाणे जर तुमची लार्जेस्ट फ्रिक्वेन्सी 2-3 असेल, फॉर एक्झाम्पल इथे पण तुम्हाला 21 असेल 12च्या ऐवजी, तर तुम्हाला 2 फ्रिक्वेन्सी मिळाल्या मॅक्झिमम. तुमचे 2 व्हॅल्यू मिळतील तुम्हाला 13 आणि 14. हे तुमचे दोघंही तुमचे मोड असतील. ठीक आहे. आता आपण केस 3 बघूया. केस 3, मोड फॉर कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. त्याचे काय स्टेप्स आहे, स्टेप्स बघूया. स्टेप 1, ऑब्टेन द क्लास बाउंड्रीज. क्लास बाउंड्रीज ऑब्टेन करायच्या केव्हा, जेव्हा तुमचा डेटा तुम्हाला इन्क्लुझिव्ह फॉर्ममध्ये दिलेला असेल तर. म्हणजे तुमच्या ज्या काय बाउंड्रीज आहे, 0 to 10, 11 to 20, 1 to 10, 11 to 20. इथे बघा तुमचा हा पॉईंट आणि हा पॉईंट डिफरंट आहे. तुमचा डेटा हा इन्क्लुझिव्ह फॉर्ममध्ये आहे. जर इन्क्लुझिव्ह फॉर्ममध्ये असेल तर आपण क्लास बाउंड्रीज 1 to 20 या फॉर्ममध्ये आणतो आणि मग पुढचं एक्झाम्पल सॉल्व करतो. ठीक आहे. सो फाइंड द फर्स्ट आहे ऑब्टेन द क्लास बाउंड्री. सेकंड आहे लोकेट द मॉडेल क्लास. लोकेट द मॉडेल क्लास. कसा फाइंड करायचं ते बघूया. मॉडेल क्लास इज द क्लास इन विच मोड लाइज और अ क्लास विथ द लार्जेस्ट फ्रिक्वेन्सी. मॉडेल क्लास इज नथिंग बट तुमची जी काय मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सी रिलेटेड जो काय तुमचा रो असणार आहे इज नथिंग बट मॉडेल क्लास. लक्षात ठेवा. आपण मीडियन बघताना सुद्धा मीडियन क्लास फाइंड केला होता. सिमिलरली इथे आपल्याला काढायचं आहे मॉडेल क्लास. मॉडेल क्लास आहे अ क्लास विथ लार्जेस्ट फ्रिक्वेन्सी, याची फ्रिक्वेन्सी लार्जर आहे. आफ्टर दॅट मॉडेल क्लास फाइंड झाल्यानंतर आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे बघा. या फॉर्म्युल्याचा व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचा आहे. L
प्लस FM मायनस F1 बघा, L दिलेला आहे FM मायनस F1 ट्वाईस FM मायनस F1 F2 इंटू H. FM म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ अ मॉड्युलर क्लास, F1 म्हणजे मॉड्युलर क्लासच्या वरची फ्रिक्वेन्सी F1 आणि F2 म्हणजे मॉड्युलर क्लासच्या खालची फ्रिक्वेन्सी इंटू H म्हणजे विड्थ तो क्लासमध्ये मॉड्युलर क्लासच्या आणि L म्हणजे लोअर बाउंड्री. तर गिव्हन दिलं आहे बघा तुम्हाला. L इक्वल टू लोअर बाउंड्रीज. F इज अ फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटेंडेड क्लास लिमिट और मॉड्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ प्री मॉड्युलर क्लास म्हणजे याच्या FMच्या वरची फ्रिक्वेन्सी F1, फ्रिक्वेन्सी ऑफ पोस्ट मॉड्युलर क्लास F1च्या खालची फ्रिक्वेन्सी आणि विड्थ ऑफ अ मॉड्युलर क्लास. एक्झाम्पल दिले बघा खाली. कॅल्क्युलेट मॉड्युलर इन्कम फ्रॉम द फॉलोइंग इन्कम डिस्ट्रीब्युशन. मॉड्युलर इन्कम काढायचं आहे. डेली इन्कम्स दिलेले बघा 30 अँड बिलो. सो 30 बिलोपासून स्टार्ट आहे आपलं. नेक्स्ट दिले बघा 31 टू 60, 61 टू 90, 91 टू 120. ते बघूनच कळते आपला क्लास बाउंड्री काढाव्या लागणार आहेत, बिकॉज हा एंडिंग पॉईंट आणि हा स्टार्ट पॉईंट डिफरंट आहे. हा एंडिंग पॉईंट आणि हा स्टार्ट पॉईंट डिफरंट आहे, म्हणजे आपल्याला क्लास बाउंड्रीज आधी काढाव्या लागणार आहेत. ठीक आहे, एक्झाम्पल सॉल्व करून घेऊया. फर्स्ट क्लास बाउंड्रीज फाईंड केलेला आहे. बिलो आणि अबो ॲज इट इज ठेवलं आहे, चेंज करण्याची गरज नाही आहे. फ्रिक्वेन्सीज दिलेल्या होत्या. ठीक आहे, आता सेकंड स्टेप बघा. सेकंड स्टेप त्यांनी काय दिली आपल्याला. लोकेट द मॉड्युलर क्लास. मॉड्युलर क्लास म्हणजे काय, लार्जेस्ट फ्रिक्वेन्सी आपल्याला काढायची आहे. सो दिलेल्या फ्रिक्वेन्सीमध्ये आपल्याला मॉड्युलर क्लास फाईंड करायचा आहे. मॉड्युलर क्लास म्हणजे काय, जी फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम. ठीक आहे, एकदा पुन्हा बघून घ्या. तुम्हाला जे एक्झाम्पल दिलेलं आहे घेतलेलं आहे. ठीक आहे, क्लास बाउंड्रीज फाईंड केलं आहे. क्लास बाउंड्रीज फाईंड केलं आहे. फ्रिक्वेन्सीज दिलेला आहे. मॉड्युलर क्लास फाईंड करायचे. मॉड्युलर क्लास इज नथिंग बट मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे 198. सो 198 हा मला मिळाली मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. सो विथ रिस्पेक्ट टू दॅट हा माझा पूर्ण झाला मॉड्युलर क्लास. ठीक आहे, FM मला मिळाला मॉड्युलर क्लासची फ्रिक्वेन्सी. FMच्या वरची आहे F1 आणि FMच्या खालची फ्रिक्वेन्सी आहे F2. सो मॉड्युलर क्लास, त्यानंतर F1 आणि F2. ठीक आहे, आफ्टर दॅट आता काय काय लागणार बघा. मला लागणार आहे माझ्या फॉर्म्युलासाठी गिव्हन डेटा. काय काय लागतं बघा मला फॉर्म्युलासाठी. मला लागणार आहे L लोअर बाउंड्री. ठीक आहे, हा माझा मॉड्युलर क्लास आहे. माझा F1 आहे, माझा F2 आहे. ओके, मला लोअर बाउंड्रीज मी फाईंड केल्या. लोअर बाउंड्री माझ्या ह्या मॉड्युलर क्लासची लोअर बाउंड्री. FM म्हणजे माझ्या या क्लासची फ्रिक्वेन्सी. F1 म्हणजे वरची फ्रिक्वेन्सी, F2 म्हणजे FMच्या खालची फ्रिक्वेन्सी आणि H म्हणजे हाईट. हे दोघांमधला डिफरन्स 30.5 टू 60.5 मधला डिफरन्स. दोघांमध्ये किती डिफरन्स आहेत. डिफरन्स म्हणजे काय करायचं, 60.5 मायनस 30.5 दॅट इज 30. म्हणजे आपण क्लास विड्थ जशी काढली आहे तशी. ठीक आहे, गिव्हन मिळाले सर्व. आलेले गिव्हन पुट करायचे फॉर्म्युलामध्ये. सर्व गिव्हन्स पुट केले बघा. L पुट केला आहे, FM आहे, F1 आहे, मल्टिप्लिकेशन F1 F2 आणि इंटू H. आधी हे सॉल्व करायचं पूर्ण.
and then we get a answer 50.5. ओके, आता बघा पुन्हा एकदा मी रिवाइज करून सांगते आहे. क्लास बाउंड्रीज डिफाईन करायच्यात, गरज असेल तर, नसेल तर डायरेक्टली व्हॅल्यू घ्यायची. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, त्या फ्रिक्वेन्सीमधून मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी मी फाइंड केली. ठीक आहे, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी मिळाली म्हणजे विथ रिस्पेक्ट टू दॅट मला मॉड्युलर क्लास मिळाला. मग मॉड्युलर क्लासनंतर ही माझी लोअर बाउंड्री आली. दोघांमध्ये डिफरन्स माझा हाईट येऊन जाईल. FM म्हणजे माझी फ्रिक्वेन्सी, मीडियमची फ्रिक्वेन्सी, F1 म्हणजे वरची, F2 म्हणजे खालची. सर्व फ्रिक्वेन्सी फाइंड केल्या, L मिळाला, FM मिळाला, F1 मिळाला, F2 मिळाला, H मिळाला. H म्हणजे काय, दोघांमध्ये डिफरन्स, राईट. व्हॅल्यू पुट केल्या, सॉल्व केलं, मला आन्सर मिळाला आहे 30.5. ठीक आहे, इझी पार्ट आहे, मोड एवढा डिफिकल्ट नाही आहे. एकदा सर्व एक्झाम्पल्स होता ट्राय आउट करून बघा, सॉल्व करून बघा. आय होप सो तुम्हाला अरिथमॅटिक मीन, मीडियन आणि मोड समजलं असेल. सो थँक्यू. आजचं लेक्चर आपलं एवढंच होतं. जर लेक्चर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही लिंक तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. थँक्यू.